25 तारखेला 25 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पब्लिक इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आंबेडकर भवन दादर येथील आणि बाबासाहेबांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही उद्ध्वस्त केली गेली. काही महत्वाच्या गोष्टी फक्त मी आपल्या समोर मांडतो, चर्चा आपल्याला करायची आहे. हा जो काही वाद आहे, ज्या लोकांनी ती पाडली, रत्नाकर, गायकवाड आणि मंडळी ही त्या ट्रस्टची लीगल ट्रस्टी नाहीत, हे आधी आपण लक्षात घ्या. यांनी जबरदस्तीने चेंज रिपोर्ट पाठवून चॅरिटी कमिशनरकडे त्यांची नावं पाठवली. जे मेन ट्रस्टी आहेत, आसवारे जे अध्यक्ष आज मेन ट्रस्टीचे आहेत, त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे ऑब्जेक्शन घेतलं. ते अजूनही कायद्याच्या कचाट्यामध्ये आहेत. असं असताना आंबेडकर भवन हे कमकुवत झालं म्हणून त्याला पाळावं यासाठी बीएमसी कडून दबाव आणण्याचा यांनी प्रयत्न केला. त्या दबावाला हाणून पाडण्याचा प्रयत्न आसवारेंनी केला. तो यशस्वी झाला नाही. यांनी त्या ठिकाणी ऑडिट करून घेतलं. ऑडिटची रिपोर्ट 24 जुलैला आली आणि त्या ऑडिटची बीएमसीच्या ऑडिटची रिपोर्ट 24 जुलैला आली. ती ऑडिटची रिपोर्ट अशी सांगत होती की आंबेडकर भवन हे कमकुवत झालेलं नाही, त्याला पाडण्याची गरज नाही. हे बीएमसीच्या रिपोर्ट मध्ये सिद्ध झालं होतं, ऑडिट रिपोर्ट मध्ये सिद्ध झालं होतं. जसंही रत्नाकर, गायकवाडला हे माहीत झालं की 24 तारखेला ऑडिट रिपोर्ट आलं आणि ऑडिट रिपोर्ट आल्यामुळे आता हे आपल्याला पाडता येणार नाही, म्हणून त्यांनी लगेच 25 तारखेच्या रात्री 2 वाजता त्या ठिकाणी त्या दोन्ही भवन उद्ध्वस्त केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस हे दोनही वेगवेगळे भाग आहेत. दोनही वेगवेगळ्या प्लॉटवर उभे झालेल्या दोन गोष्टी आहेत. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस हे परिपूर्णपणे बाबासाहेबांच्या कब्जामध्ये होती. बाबासाहेबांनी कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट सादर केलं होतं. त्या ऍफिडेव्हिटवर त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचा मालक मी आहे आणि आंबेडकर भवन हे ट्रस्टला मी देतो आहे. ज्या पत्राचा, बाबासाहेबांच्या स्वप्नाचा उल्लेख या ठिकाणी वारंवार केला जातो, बाबासाहेबांची अशी अनेक स्वप्न होती, अधिकाऱ्यांनी निदान स्वतःला विचारावं की त्या किती स्वप्नांना आम्ही पूर्ण केलं. बाबासाहेबांच्या अनेक संस्था आणि संघटना आहेत, त्या संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून आम्ही ती स्वप्न पूर्ण केलीत किंवा याचा विचार प्रत्येकाने आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. दुसरा एक घटनेमागे एक रंग दिला जातो की आंबेडकर परिवार हा त्या ठिकाणी वारसा हक्क मागतोय किंवा तो वारसा हक्काची लढाई लढतोय. आंबेडकर परिवार त्या ठिकाणी वारसा हक्काची लढाई लढत नाही किंवा मागत नाही. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी त्या दिवशी जर महाराष्ट्र वनवरची चर्चा जर आपण ऐकली असेल तर खुद्द प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की आसवारे माझ्या मागे मागच्या 20 वर्षापासून लागले होते की प्रकाशराव आपण या ट्रस्ट मध्ये यावं, आपण या ट्रस्ट मध्ये यावं. इव्हन पीई सोसायटी मध्ये सुद्धा बाळासाहेबांनी यावं म्हणून अनेक ट्रस्टी मागे लागले होते. बाळासाहेबांनी त्या दिवशी पण सांगितलं आणि वारंवार ते सांगत होते की मला चळवळ जास्त महत्वाची आहे. मी या संस्था आणि ट्रस्ट जर सांभाळत राहिलो तर चळवळीकडे दुर्लक्ष होईल आणि मला चळवळ प्रिय आहे. या संस्था, संघटना, ट्रस्ट किंवा प्रॉपर्टी हे माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे. माझ्यासाठी जर कुठली प्रॉपर्टी असेल तर ती चळवळ आहे आणि त्यामुळे मी चळवळ चालवेन. तुम्हाला काय ट्रस्ट चालवायची ती चालवा, मला वेळोवेळी जे काय माझं मार्गदर्शन लागेल ते मी करेन. आज बाळासाहेब ज्या पद्धतीने त्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत की त्यांचा वारसा हक्क मागण्यासाठी किंवा प्रॉपर्टी मागण्यासाठी उतरलेले नाहीत, तर ज्या अवैध ट्रस्टीने, ज्यांना अधिकारी पदाची गर्मी आलेली आहे, ज्यांनी आरएसएसच्या हुकुमाखाली हे सगळं केलेलं आहे, ज्यांनी सरकारच्या हुकुमाखाली हे केलेलं आहे, कायदेशीररित्या केलेलं आहे. कुठलाही कोर्ट किंवा कुठलाही अधिकारी अशा प्रकारचं ऑर्डर देत नाही की त्यांनी रात्री ते तोडावं. तर रात्री तोडण्यात आलं. 500 गुंडांचा वापर करण्यात आला, जेसीबीचा वापर करण्यात आला, जो की जेसीबीचा कधी वापर केला जात नाही, पोकलँडचा कधी वापर केला जात नाही. अशा साधनांचा वापर करून ते पाडलं. परत जी काय
परिस्थिती होती ती आंबेडकर भवनच्या संदर्भात होती. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसला हात लावण्याची गरज नव्हती. बुद्धभूषण प्रिंटिंगचा काही वाद नव्हता, तरी सुद्धा ते तोडण्यात आलं. बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशाने घेतलेली बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस त्या ठिकाणी मोडकळीस काढण्यात आली. या विरोधात हा लढा आहे. त्याचं नेतृत्व दुर्दैवाने या समाजातून कोणी करत नाही, म्हणून बाळासाहेब करत आहेत. म्हणून कृपया करून त्याला कुठेतरी आंबेडकर परिवार विरुद्ध रत्नाकर गायकवाड असा रंग देऊ नका. तुमच्यापैकी कोणी या लढ्याचं नेतृत्व करत नाही, म्हणून त्यांना लढावं लागतं. चळवळीसाठी तो परिवार आजपर्यंत लढत आला आणि पुढेही लढत राहील. तुम्हाला जर वाटतं की या पद्धतीने केली गेलेली ही जी कृती आहे ती आंबेडकरी चळवळीवर झालेला तो हल्ला आहे, तुमच्या आमच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे. माझ्या बाजूची 1 इंच जागा जरी शेजाऱ्यांनी घेतली तरी मी शांत बसत नाही. माझ्या घरावर दगडफेक जरी झाली तरी मी शांत बसत नाही, चिडून उठतोय. आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक वारसा अख्खा बुलडोजरनी तोडून टाकला तरी आमची रक्त खवळत नाही. या समाजाला, या चळवळीला भान येत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की जी काही पत्र, जे काही स्वप्न हे सांगितलं जातं, हे जाणीवपूर्वक पेरलं जात आहे. या सर्व षड्यंत्राला बळी न पडता या आंदोलनाला कशा पद्धतीने आपल्याला तीव्र करता येईल आणि सरकारच्या एक नवीन चळवळी समोर एक नवा आयाम आज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्या आयामाला घेऊन एक नवा फोर्स या व्यवस्थेच्या विरोधामध्ये रत्नाकर गायकवाड सारखी अनेक मंडळी, मी नाव घेऊन सांगतोय तुम्हाला. नागपुरामध्ये जसं सरांनी सांगितलं की बहुजन हिताय त्यांचा संघ आहे. या बहुजन हिताय संघाचे डॉक्टर शंकर खोब्रागडे ज्या दिवशी आंबेडकर भवन पाडलं त्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर शंकर खोब्रागडे रत्नाकर गायकवाडांचं अभिनंदन करतात. डॉक्टर शंकर खोब्रागडेचं अभिनंदन केल्यावर त्यांना मी आडव्या हातावर घेतल्याबरोबर प्रदीप आगलाने मला फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही त्यांना असं कसं बोलता. मी त्यांना एकच सांगितलं की तुमच्या आंबेडकर थॉट मध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाला जरा आवडा. अशा प्रकारचं तो अभिनंदन करत सुटला. नंतर मला माहित झालं की डॉक्टर शंकर खोब्रागडे हा रत्नाकर गायकवाडच्या बहुजन हिताय संघाचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी महानायक पेपरचा संपादक सुनील खोब्रागडे वारंवार काहीतरी समाजाला बैकवण्याचा, या सगळ्या प्रकरणातून बैकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यालाही आम्हाला थांबवता आलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये 19 तारखेला मुंबईला आमचा मोर्चा आहे. मुंबईला ज्यांना शक्य आहे त्या सर्वांना आम्ही विनंती करतो, मी पक्षाच्या वतीने विनंती करतो, आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करतो की 19 तारखेच्या मुंबईच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि नागपुरामध्ये एक मोठी लहर, आणि बुद्धगयाला बॉम्बस्फोट झाला आणि मोठा मोर्चा काढला, चौकडा झालं आणि मोठा मोर्चा काढला. आज तुमच्या अस्मितेवरच त्यांनी घाला घातला. आजपर्यंत अशी हिंमत झाली नव्हती, आज ती हिंमत केली. माझी अशी विनंती आपल्या सर्वांना राहील की नागपुरामध्ये ज्या ठिकाणी व्यवस्थेचं केंद्रबिंदू आहे त्या व्यवस्थेच्या केंद्रबिंदूला हादरवायचं असेल तर आपण लवकरात लवकर एक निर्णय घेऊ. या नागपुरामध्ये एक नवा उद्रेक आपण निर्माण करावा अशीच आपल्या समोरची विनंती आहे. आणि जे वास्तव मी तुमच्या समोर मांडलं त्या वास्तवाला धरून आपण या ठिकाणी उद्रेक कसा करावा याविषयी आपण चर्चा करावी, एवढंच बोलतो आणि